राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुणे येथे संपन्न झाली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। सुरुवातीला सर्व जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष यांनी आपल्या नावाची नोंदणी केली। प्रदेश अध्यक्ष कल्याणजी आखाळे यांनी सुनीलजी तटकरे यांचा सत्कार केला। यावेळी रुपालीताई चाकणकर व कल्याणजी आखाळे यांची नियोजित भाषणे झाली। यानंतर सर्व जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी यांचे मनोगत सुनीलजी तटकरे यांनी ऐकून घेत यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकोल्यामधून प्रदेश उपाध्यक्ष गजाननराव मैसने व महानगराध्यक्ष अनिल मालगे हे यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संचालन प्रदेश उपाध्यक्ष राजूजी गुल्हाने यांनी केले। यावेळी सुनीलजी तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील ओबीसी जिल्हाध्यक्ष यांना पदावरून मुक्त करत नवीन जिल्ह्याच्या अध्यक्षाची घोषणा केली व जे काम करतील नाही त्यांच्या बाबत असा कठोर निर्णय घेण्यात येईल असे यावेळी खासदार सुनीलजी तटकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना जाहीरपणे सांगितले। माझ्या जिल्ह्याचे अध्यक्ष मी नेमले होते चंद्रकांत रोडे। ते दीर्घकाळ पंचायत समितीचे सभापती राहिले, आता नगरपालिकेचे उपाध्यक्ष आहेत। त्यांच्या आई जिल्हा परिषदच्या सदस्य राहिल्या, गेले 25-30 वर्ष काम करत आहेत, पण ते आज आले नाहीत। त्यांची नियुक्ती रद्द केल्याचे आत्ताच आदेश मी या ठिकाणी देतोय, कारण संघटना महत्त्वाची। आणि त्यांच्या जागी लगेच बबन मनवे, मुक्काम मोरोणे, पोस्ट पास्टी, तालुका मसा, जिल्हा रायगड यांची नियुक्ती आज घोषित करावी असं मी या ठिकाणी सांगतो। का मी तातडीने ॲक्शन घेतली? सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे, जी खंत आहे। कारण पक्षाचा कार्यकर्ता ज्या वेळेला एका पदावरती बसत असतो त्याची बांधिलकी पक्षाच्या संघटनेशी, त्या पदाशी सुद्धा असली पाहिजे। आणि ज्या वेळेला पहिल्यांदाच आपण जिल्हा पातळीवरच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांना बोलतो त्यावेळेला संघटनेपेक्षा एखादं काम दुसरं असेल तर त्याला दुसरं काम करण्याची मुभा द्यावी, संघटनेपासून त्याला मोकळं करावं